नमस्कार भावांनो बहिणींनो, बाहेर आले तुला काऊन नको घेऊ, चाल ना. हा काऊन हेडो काढते मी यूट्यूबवर टाकायला. चालले आता घरी. हो फोटो वगैरे काढताय का? सगळे विचारतात आहे ना छकू, सगळे हसतात लगे. सबाळ सगळे चांगले आहे छकू इकडं का नाही. मशीनवर जायचं होतं, छकू दिदीला सोबतच घेऊन गेले. म्हणलं तिला करमणार नाही, म्हणलं चाल छकू सोबत. तर मग ती म्हणे येते म्हणे मम्मी. तर छकून आयडिया दिली म्हणे मम्मी आपण बाहेर आलो तर बाहेरचं वातावरण घे म्हणे थोडंसं. तर मग सगळ्याची कमाल या तुला घरातूनच पाठवते, सगळे कमाल आहे त्यांची. कशी घरातूनच सपोर्ट करते. हा सगळे सपोर्ट करते, पण बाहेरचं वातावरण जास्त नाही घेता आलं आहे ना छकू. इथं आल्यावर छकून मला आठवण करून दिली मम्मी तू बाहेरचाच व्हिडिओ काढ. आधी जर चांगला असता तर काढला असता, पण ती नाही म्हणू लागली. मला आठवण द्यायची ना. काहून अचानक मला आठवण आली, अरे मम्मीचा व्हिडिओ काढायचा. हो काही भाजीपाला पाय किती मस्त आहे दारावर वगैरे. हां जास्त ना वांगे आहेत घरी, आहे का नाही. छकू पप्पाला जी मिरची आवडती, ज्वाला मिरची तर आहे. हो घेऊ का? अरे काही ज्वाला मिरची आहे काय म्हणतो फाफडा मिरची नाही नाही का आमच्या इकडे पाणी ज्वाला सोडी मिरची आहे, बारीक टाका, उदाहरण टाकावं लागतं. त्याच्यामुळे विचारते, याची 2-3 बी टाकलं तरी आणि मिरची पाणी नाही सोडायचं, बारीक टाकायला टाकतो. मी म्हणलं काढायला लागली चालून, मग तू मला यूट्यूबवर गेल्यावर दादा व्हिडिओ काढायला म्हणलं यूट्यूबवर गेल्यावर सर काय म्हणतो सकाळीच काम जाते वापस जात नाही उलट जात नाही. पण 3 नंबरची शरीर मस्त होते भाजीपाला ताजा ताजा माग असतं मी तर गिरायकला सांगतो माझ्याकडे माल अलग भेटेल, मी काय गिरायकला सांगतो तर काही लवकर आणल्या. आता उद्या देते मी. आता खाली उतरा कुठं ना होतोय. हा इथं वर घेतले नव्हते दादा ओळखीचे, मग त्याला हे पण समजत नाही. यूट्यूबवर व्हिडिओ टाकते म्हटलं मम्मी, त्याला हे पण समजाय नाही. ती बाई काय म्हणे? हा म्हण नको घेऊ, म्हण नको घेऊ. हां घेतलं का नाही नाही घेऊ नको मग पण इकडं काय कसं वातावरण बाहेरचा हेडो काढा म्हणलं. आता ताईला स्वयंपाक करायचा आज. काय नाही, मटकीची डाळ बनवणार आहे आणि परत काय बनवणार आहे छकू? हा पोळ्या मस्त बनवणार. काहीतरी असं काहीतरी बन हा मशीनमध्ये गेलो कसं वाटलं तुला? छान एकदम वाटलं ना? छान आणि मस्त. सगळे लोक तोंडाकडे पाहतात. हा, जाऊ दे त्याला जायचं असं. तिकडं त्या मशीनवर किती दिवसाचा 1.5 महिना झालाय मला जायचं, तर मग कटाळा करू 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 असंच होऊन जाते. मग भैया शाळेतून येईन म्हणलं तर जायचंच म्हणलं आता आहे ना छकू. नाही ते म्हणू लागला नको मग मी आत्ताच नको जाऊ असं तसं. चल आता घरी जाताना काढते मी थोडासा. आपल्या गल्लीत पण किती बारीक बारीक लेकरं. मम्मी सगळ्याला काय सगळ्याला असं वाटतंय की आपण नाही का त्यांचे फोटोज काढतोय. कसं काय ज्याच्या त्याच्या तोंडात माझा फोटो काढते का? आता आपल्या भैयाची गाडी बंद पडली आहे छकू दीदी. हां ही आपली गाडी कशी झाली, आमच्या इथलं पाणी भरलं होतं तर गाडी बंद पडली आहे. पाणी भरलं कशी गाडीचा अवतार झालाय पाय ना आपल्या भैयाची गाडी. आता लय काम निघणार आहे आपल्या गाडीचं. आता नीट करावं लागेल त्या गाडीला, तर लय कामं निघणार आहे. कारण की पावसात पाणी भरलं होतं म्हणून आपल्या हाल झाले तिथे. साफसफाई काहीच नाही करत भैया. भैया म्हणे आता इथं लय पैसे लागणार आहेत मम्मी, नाहीतर दर दिवस जायचा ते फिरायला. लेकरं कसे पाहायला लागलेत बारीक बारीक. मिरची पानं कशी होती? आपल्या गावाकडची मिरची भेटली आज बारीक बारीक, लय भारी मिरची.
नाही तर हिरव्याच मिरच्या येतात इकडं, तर मग त्याच्यामुळं म्हणजे जाऊ द्या आता तिकडं बाहेरचा व्हिडिओ. मस्त आज कोणीच नाही, गर्दी नाही इथं बाहेर. खाली आपलं हे दुधाला दूध गीध आणायला जावं लागते, दुकानात जावं लागते. आहे ना छोटू दीदी, आज कोणीच नाही इथं, तर निवांत मम्मी व्हिडिओ काढून टाकली बाहेर. असे बाहेरचे लोक म्हणतात की तू माझा फोटो काढते, तुला कसं वाटतं बरं? मी दादाला म्हणलं, दादा यूट्यूबवर व्हिडिओ चाललाय, तुम्हाला वाईट तर नाही वाटणार ना? म्हणे कुठं टाकत आहे, तिथंच काढणार होते मी. दादा पण म्हणलं आता भाजीपाला घ्यायला यायला लागले तर नको म्हणलं, त्याच्यामुळं नाही म्हणले मी. काय नाही म्हणले ते दादा, म्हणे काढा म्हणे ताई. त्या पप्पाला ह्या मिरचीसाठी कोणाला यायला आवडते, कोणाला नाही, आपली काही बरोबर आहे का ना? हा, कोणाला आवडते कोणाला नाही, त्याच्यामुळं मग वाटते नको बापा. आता आमच्या गल्लीमध्ये कोणालाच माहीत नाही मी व्हिडिओ काढते म्हणून, म्हणजे कोणाला आवडतंय कोणाला नाही आवडत, त्याच्यामुळं वाटते नको. जास्त बाहेरचं वातावरण घेत नसते मी, वाटते नको बापा, चांगलं नाही वाटत कोणाला आवडत नाही. आपण वाटते बाहेर राहतो असं तसं. भावांनो बहिणींनो, बाहेरचं वातावरण कसं वाटलं तर नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.